निवडणुकीत आम्हाला आशादायक वाटतं. खडसे जे आहे महत्वाचा एक प्रश्न राज्याच्या दृष्टीने की एकनाथ खडसेंकडे सगळं लक्ष लागलं होतं. आपल्या राष्ट्रवादीचे भक्कम नेते होते आणि आता सध्या ते भाजपच्या वाट्यावरती आहेत. राष्ट्रवादीची मोठी अडचण झाली असं वाटतंय का? असं की ते अनेक वर्ष सार्वजनिक जीवनात काम करणारे नेते या जिल्ह्याचं वास्तव्य त्याच्यामुळे साहजिक असा एक प्रकारे एका अडचणीत आहे असं कळल्याच्या नंतर आम्ही जे सुद्धा अस्वस्थ होतो राजकारणात यश अपयश निवडणूक या सगळ्या गोष्टी वेगळ्या आणि सत्तेचा गैरवापर करून व्यक्तिगत हल्ले एखाद्या व्यक्तीवर करण्याच्या संबंधीची भूमिका यापूर्वी महाराष्ट्रात एवढी नेमकी आणि त्याच्यातून अनेकांना सहन करावं लागतात. कदाचित ती अवस्था खडसे साहेबांच्या सुद्धा आली असण्याची शक्यता राहते आणि त्यामुळे त्यांना काही निकाल घ्यावे लागले तर ते निकाल एका विशिष्ट परिस्थितीत नाही झाल्यानं घेण्याची वेळ आली असावी असा माझा समज. खडसे साहेबांचा आपल्याकडे राजीनामा आलाय का? मला माहीत नाही जयंतराव पाटलांना विचारावं लागेल. मी काही संघटनेचं काम बघत नाही. पुणे भाषण या निवडणुकीत खडसे साहेबांची पुणे भाषण आपल्याला जे या भागामध्ये लोकांच्या प्रभावी करण्याचं काम करण्याचा ज्यांचा लौकिक आहे त्या मालिकेमध्ये ते होते. पण ते नसते ते सुद्धा सुदैवानं काँग्रेस पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची शिवसेना असेल या सगळ्याच्यामध्ये जबरदस्त मेहनत करणारे कार्यकर्ते आज ठिकठिकाणी आहेत आणि त्यामुळे त्या सगळ्यांच्या सामूहिक प्रयत्नानं कुणाची उडी आम्ही भरून काढू शकतो याच्याबद्दल माझ्या मनात